सौभाग्यवती बाग 15वा. नयनदारात उभी होती. सकाळी वेदना सुरू झाल्यानंतर मीराला दवाखान्यात नेले होते. 7 महिने पूर्ण होतात न होतात तोच तिला अकाली वेदना सुरू झाल्या होत्या. मीरा दिवसभर दवाखान्यात तळमळत होती. माधव तिच्या सोबत गेला होता. त्याने निरोप देताच आशाही दवाखान्यात पोहोचली होती. दुपारी भाऊही दवाखान्यात जाऊन विचारपूस करून आले होते. आईने मात्र दवाखान्यात जायचे नावही काढले नाही. माधव मीराला अडवणार नाही म्हणून इच्छा असूनही नयन दवाखान्यात गेली नव्हती. मातृत्वाचा गौरव प्राप्त व्हावा म्हणून प्रत्येक स्त्रीला त्या दिवसातून जावेच लागते. मातृत्व म्हणजे एक शीतल हव्यविषी संवेदना, स्त्रीत्वाला पूर्णत्व लाभल्याची ओळख. प्रत्येक स्त्रीला या दिवसातून या त्रासातून जावेच लागते. सायंकाळी माधव घरी परतला. मीराने मुलाला जन्म दिला होता. ते ऐकून सर्वांना खूप आनंद झाला. भाऊंना तर जणू हर्षोन्माद झाला. त्यांच्या घरी वतनदारांचे आगमन झाले होते. भाऊंनी लगोलग नातवाच्या बारशाची तयारी सुरू केली. त्याच्या थाट काय वर्णावा, जणू एखाद्या राजेशाही घराण्याच्या वंशाचे बारसे व्हावे अशी तयारी भाऊंनी सुरू केली. प्रत्येक पाहुण्यास, परिचितास, मित्रपरिवारास पत्रिका गेली होती. शिवाय वर्तमानपत्रामध्ये भली मोठी जाहिरात झळकली होती. काही वर्षापूर्वी शहरात आलेले भाऊ सायंकाळच्या जेवणाला महाग होते असे कुणी सांगितले तर खरे वाटणार नव्हते, परंतु ते सत्य होते. सिनेमागृहातले त्यांचे पाऊल लक्ष्मीला घरी आणण्यासाठीच पडले होते. भाऊंनी दोन्ही हातांनी ओढत लक्ष्मीला घरी आणले होते. नयन शाळेत पोहोचली. नेहमी सर्वात अगोदर शाळेत पोहोचणारी नयन त्या दिवशी सर्वांपेक्षा उशिरा पोहोचली होती. तिने घड्याळीकडे बघितले. 15 मिनिटे ती उशिरा पोचत होती म्हणजे तिला चहा पाजवावा लागणार होता. राष्ट्रगीत चुकवणाऱ्या शिक्षकांनी चहा पाजण्याचा दंडक सर्वानुमते सुरू होता. त्यात कुणी कुचराई करत नसे. नयनला उशीर झाला तरीही थांबले नव्हते. सारी कामे नियमित सुरू होती शाळेची. शाळा प्रमुखास उशीर झाला म्हणून शालेय कामकाजावर परिणाम झाला नव्हता. सारे शिक्षक आपापल्या वर्गावर होते. गायतोंडे वेळापत्रक पाहत होते. नयन खुर्चीवर बसून चेहऱ्यावर रुमाल फिरवला, परंतु त्यामुळे सुकलेल्या चेहऱ्यावर प्रसन्नता थोडीच येणार. मनामध्ये जे भाव असतात तेच भाव चेहऱ्यावर उमटतात. जणू आरशातील प्रतिबिंबाप्रमाणे नयनच्या स्थितीवर आणि तिला पहिल्यांदाच झालेल्या उशिरावरून काहीतरी नक्कीच घडल्याचा अंदाज गायतोंडेंनी बांधला. गेली अनेक वर्षे ती दोघे सोबत काम करीत होती. नयनच्या जीवनात घडलेल्या साऱ्या घटना त्यांना माहिती होत्या. विशेष काही नाही करता आले तरी शाब्दिक आधार देण्याचे काम ते प्रामाणिकपणे पार पाडत. विठाबाईप्रमाणे नयन सासरी होती तोवर विठाबाई तिला धीर द्यायची. पदोपदी आणि परोपरीने समजवायची. कुठे असेल ती, तिथेच की दुसरीकडे? दुसऱ्या गावी तर नसेल गेली ना? तिच्या वंशाचा दिवा तेवला असेल का? पुन्हा भेटली तर ओळखेल का ती मला? ताई, काही विशेष घडलं आहे का? विशेष आणि माझ्या जीवनात काय घडणार भाऊ? बाईजी, जी ताईसाहेब. आत येत बाईजी म्हणाला. जा, चहा सांगा सर्वांसाठी. पण ताईसाहेब, आप तो हेडमास्टर है, आप क्यों जरूरत है चाय पिलाने की सबको? मग काय झालं, नियम सर्वांना सारखाच. ज्या कुणाला वेळ होईल तो चहा देईल हा आपणच केलेला दंडक मला मोडता येणार नाही. नयन ठामपणे म्हणाली. ताईजी, एक किस्सा आठवला, तो नंतर सांग. अगोदर चहा सांग. सारे वाट पाहत असतील मी चहा पाजते का नाही म्हणून. अभिलाया ताईजी, असे म्हणत बाईजी बाहेर गेला चहा आणण्यासाठी. भाऊ, थोडे माधवीकडे लक्ष द्या. नयन गायतोंडेंकडे बघून अचानक म्हणाली. ताई, का काळजी करताय? नेहमीप्रमाणे ती यावर्षी मॅट्रिकलाही शाळेतून नव्हे तर भाऊ, मी तिच्या लग्नाबाबत बोलते. काय? अहो, असा भयानक विचार तुमच्या मनात आला कसा? भयानक? भाऊ, अहो, आता ती वयात आली आहे. तुम्हाला कसं सांगू मी हा निर्णय का घेते ते? ताई, मी सारे ओळखले. इतक्या लवकर तिचे लग्न? आता तुम्हाला? अहो ताई, तिचे वय तरी काय आहे? का तुम्ही तिचे बळी घेता? ते बळी? भाऊ, तुम्ही काय बोलता? दुसरा शब्दच नाही ताई. ती उमलती कडी आहे, तिला पूर्ण उमलू द्या. हेच वय आहे तिचे, हसण्याचे, खेळण्याचे, स्वच्छंदी जीवन जगण्याचे. ताई, फूल जरी फुललेले असले तरी आपण
तीन वेळा पाहिल्याशिवाय तोडत नाही. भाऊ, तुम्हाला काय वाटतंय, मी हा निर्णय सुखासाठी घेतलाय? अहो, काळजावर दगड ठेवून खूप विचार करून मी हा निर्णय घेते. नयन बोलत असताना बायजी आत येत म्हणाला, ताईजी, चेअरमन साहेब येत आहे. तोवर त्याच्या पाठोमाग कार्यालयात पोहोचलेल्या खांडरे साहेबांनी बाईला विचारले, बाईजी, काही विशेष? चहा आलाय म्हणून विचारले. ओ बाईजी अडखडत असल्याचे पाहून नयन म्हणाली, साहेब, आज मला 15 मिनिटे उशीर झाला, त्यामुळे मी चहा सांगितला आहे. तशी प्रथाच आहे आपली, जो शाळेत उशिरा येईल तो सर्वांना चहा पाहिजे. वा, चांगली प्रथा आहे. उशीर झाला म्हणून रजा नको आणि तुटपुंज्या पगारामध्ये चहा पाजवावा लागण्याची आर्थिक शिक्षा नको म्हणून शिक्षक पडत येत असतील शाळेत वेळेवर. हाँ साहब, सबसे अच्छी बात यह है कि ताईजी को आज पहली बार देरी हुई और उन्होंने अपने आप चाय मंगवाई. मैं तो कह रहा था की आप स्कूल की हेड है. भाई, अरे ताईने स्वतःवर अशी बंधने घातली आहेत म्हणूनच शाळा चालते आहे. तुला काय वाटते, चहा पाजवावा लागतो म्हणून सारे वेळेवर येतात का? तसे नव्हे तर ताई स्वतः दररोज प्रार्थनेला उपस्थित असतात म्हणून इतरांना यावे लागते. शाळा प्रमुख जेव्हा सर्वांच्या आधी शाळेत येतात तेव्हा इतरांनाही यावेच लागते. काय गायतोंडे सर, बरोबर ना? हो साहेब, अगदी बरोबर. अधूनमधून शिक्षकांसोबत माझी चर्चा होते, त्यामध्ये बाब नेहमीच समोर येते. सारेच म्हणतात की ताई दररोज आमच्या सर्वांच्या अगोदर हजर असतात, त्यामुळे आपल्यालाही वेळेवर यावेच लागते. एका प्रकारचे नैतिक बंधन सर्वांवर आहे. साहेब, खरे सांगू का, ताईंनी अगदी मनापासून वाहून घेतलं या शाळेसाठी. आम्हा सर्वांच्या आदर्श आहेत त्या. गायतोंडे, त्या तुमच्याच नव्हे तर आमच्यासाठीही आदर्श आहेत. त्या आहेत म्हणून ही शाळा आहे आणि त्यांच्यामुळे आम्हालाही या क्षेत्रात काम करायला प्रेरणा मिळते. ताई नसत्या तर कदाचित आम्हीही एवढ्या चिकाटीने काम केले नसते. साहेब, आता पुरे. हां, काही विशेष काम होते का? आमच्याकडे विशेष काही नाही. मुंबईच्या वारीला जातो आहे. निवडणुकांचा हंगाम सुरू होतो आहे. म्हटलं तिकीट मिळलं का पाहू बघू. मुंबईला जातो आहे तर आपल्या शाळेचा प्रस्ताव सोबत असावा. साहेब, तिकिटासाठी आम्हा सर्वांच्या तुम्हाला शुभेच्छा. खरेच आपल्यासारखा प्रामाणिक निस्वार्थी वागणारी माणसं सत्तेत यायला हवी अशी सर्वांची इच्छा असते. धन्यवाद. खरे सांगू का, तुम्ही आता ही जी विशेषण दिली आहेत ना, कदाचित तीच आमच्या मार्गावर आडवे येतात. ताई, तिकीट मिळाले तर या तुमच्या शुभेच्छानेच मिळेल, नाहीतर कोटी कोटी रुपये देऊनही तिकीट मिळवण्याची शाश्वती नाही. दुपारपर्यंत बाईसोबत प्रस्ताव पाठवा. बरे, येतो मी. चहाचा कप ठेवत खांडरे निघून गेले. किती प्रयत्नवादी माणूस. ग्रँड नसताना शाळा मॅट्रिकपर्यंत आणली. 20 कर्मचाऱ्यांपेक्षा अधिक लोकांचा पगार करतात. सारी परिस्थिती सत्य असूनही, माणूस प्रामाणिक असूनही शाळेला ग्रँड मिळत नाही. आणि दुसरीकडे खोटे नाटे कागद, खोटी संख्या दाखवून कागदपत्री शाळा चालवून ग्रँड मिळाल्यानंतर शाळा अस्तित्वात असणारे महाभाग आहेत स्वतःला शिक्षण महर्षी समजून DED BEd महाविद्यालयाची उघडण्याची जणू स्पर्धाच लागली आहे. काय ही स्थिती. खरे आहे, लोकशाही जिथं भ्रष्टाचार हा शिष्टाचार झाला आहे, तेथे साहेबांसारखी माणसं सापडणं म्हणजे कपिलाषष्ठीचा योग. नयन बोलत असताना तास संपला. गायतोंडे वर्गावर गेले. नयनने शाळेच्या ग्रँडचा प्रस्ताव काढून कागदपत्र चाळायला सुरुवात केली. कागदपत्रांची पाहणी आणि व्यवस्थित जुळणी करून ती पंजिका तिने बाईजीच्या बरोबर खांडरे साहेबांकडे पाठवली दिली. माधवीच्या मुलाचे आणि भाऊंच्या नातवाचे बारसे, त्यांच्या थाट काय वर्णावा. गेलेले वैभव, गेलेली वतनदारी परत मिळवण्याच्या थाटात त्या बारशाचे आयोजन केले होते. गरिबागरची अनेक लग्न लावलीत असा खर्च सुरू होता. 8 दिवसांपासूनच पाहुण्यांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. बाळू व मीनाही आले होते. नयनला सासर सोडून तपापेक्षा अधिक काळ लोटला होता. तप एक विशिष्ट संज्ञा. तप म्हटले की आठवते रामायणातील वनवास. रामामुळे सीतेलाही वनवास घडला होता. कलियुगात नयनलाही वनवास भोगावा लागत होता. सदाशिवमुळे रामायणातील सीतेला काही काळ रामाची सोबत होती, तोवर वनवासातील तो काळ सीतेसाठी
सुसह्य होता, परंतु नयनला एकटीच वनवास घडत होता. त्या वनवासात कांचनमुख शबरीची बोर लक्ष्मण होता, तसाच हनुमानही होता. रावण तर होताच. कलियुगातील वनवासामधील सारीच पात्रे कशी मायावी फसवी होती. प्रत्यक्षात नवरा मायावी फसवा आहे, तिथे इतर पात्रांचे काय. परंतु तरीही शबरीप्रमाणे विठाबाई गायतोंडे जणू लक्ष्मण, तर बाईजी रूपामध्ये हनुमान होता. त्याचप्रमाणे रावणही होता. एकमुखी हजारो रावण. सीतेचा वनवास 12 वर्षानंतर प्रचंड लढाईनंतर संपला होता. परंतु नयनचा वनवास वर्षानुवर्ष स्वतःच्या अस्तित्वासाठी सुरू होता आणि सुरूच राहणार होता. पाहुण्यांची रेलचेल असल्यामुळे गप्पांना ऊत आला होता. हास्याला उधाण आले होते. आनंदाच्या उकड्या फुटत होत्या. त्या सायंकाळी गच्चीवर नयन, बाळू आणि मीना तिघेच एकत्र बसले होते. साहजिकच जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. गप्पांच्या ओघात नयनने विचारले, बाळू, विठाबाई भेटते का रे? कशी आहे रे ती? अगं, ती आमच्याचकडे कामाला आहे. एक दिवस असा जात नाही की ज्या दिवशी तिने तुझी आठवण काढून तिचे डोळे भरून आले नसतील. पदोपदी सतत तुझीच आठवण काढत असते. खरेच मोठ्या बहिणीप्रमाणे तिने प्रेम केले. तिचा मुलगा काय करतो? खूप मोठा झाला असेल ना रे आता? खूप हुशार आहे. गेल्याच वर्षी मॅट्रिक झाला. वा, किती छान वाटलं ऐकून. खूप दिवसांनी जवळच्या माणसांना भेटल्याप्रमाणे झाले बघ. विठाबाईच्या कष्टाला फळ मिळालं. तिचा पांग पिटला. खूप मायाळू आणि कष्टाळू आहे विठाबाई. नयन विठाबाईबद्दल भरभरून बोलत असताना बाळूने विचारले, नयन, तू सदाबद्दल, त्या घराबद्दल काही विचारलं नाही ग? तिथे माझे आहेच कोण रे? त्यानेच नाते तोडताना माझे सर्वस्व लुटलं. एखादे वाईट स्वप्न विसरल्याप्रमाणे मी तिथे सारे विसरून गेले. डोळ्यात आलेले पाणी आता दाबत नयन म्हणाली, नयन, तुमच्या केसचा निकाल लागला त्यावेळी मुलीच्या वाढदिवसाचे निमित्त साधून साधाण्या गाव पंगत दिली. तू इकडे आल्यावर आम्हालाही क्वार्टर मिळाले. त्यामुळे त्या गल्लीचा संपर्क तुटला. तरीही भेटतात. कधी सिनेमात, कधी बाजारात. निर्लज्जाप्रमाणे नवरा बायकोसारखे वागतात ते दोघेजण. अरे, ते नवरा बायकोच ना मग. वावरणार ना. लाज कशाला बाळगतील ते? ती लाज तर विकून खाल्ली ना त्यांनी केव्हापासूनच. 2 मुली आहेत. मोठी असेल 10-12 वर्षाची आणि पण ती दुर्दैवाने मुकी आहे. लहान 7-8 वर्षाची, पण तीही अपंग आहे. मीना म्हणाली, महिन्यांपूर्वी सदा भेटला होता, परंतु खूप उतरलेला वाटला. एकदा वाटलं त्याला विचारावं, पण लगेच तुझा चेहरा पुढे आला आणि ओठावर आलेले शब्द आत गिळले. एकाच दुकानात आम्ही अर्धा तास होतो. अनेक वेळा त्याने बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचे ओठ आणि चेहरा तसं भासवत होते तो माझ्याशी बोलण्यासाठी कासावीस होतोय, तडमोडतोय असं जाणवत होते. दुकानातून बाहेर पडताना पुन्हा एकदा आमची नजरानजर झाली. त्यावेळी त्याचे ओठ थरथरताना दिसले, परंतु कदाचित त्याला शब्द सापडत नाही असे मला वाटले. काय असेल? दुकानाच्या बाहेर आल्यावर वाटलं आज जाऊन त्याला विचारावं, परंतु लगेच विचार आला, सदा कशासाठी वाकेल? का बोलेल? उन्मत्त हस्ती रस्त्याने सरळ चालेलच कसा? त्याचा आणि आपला संबंधच काय? होते नाते तेही संपले. मलाच बात होत असेल या विचाराने मी निघून आलो. नयन, काय असेल ग त्याच्या मनात? खरेच काही त्याला बोलायचे असेल की मला भ्रम झाला असेल? मी स्वतःलाच असं विचारू लागलो. काय असणार? तो का म्हणून बोलेल? जित्याची खोड का मेल्याशिवाय जाईल? कुत्र्याची शेपूट कधी सरळ होईल का? त्या हार्डी पुढे त्याला माझी आठवण येईलच कशाला? नाही नयन, नाही. माझे डोळे धोका देणार नाही. त्याला निश्चित काहीतरी विचारायचे होते. मला वाटते तो तुझ्याबद्दलच विचारणार होता. जाऊ दे ना बाळू, आता कशाला त्याची आठवण? मला कशाच्याही आशा नाही की तिकडचे स्वप्न नाहीच आता मनात. एकदा का माधवीला चांगल्या घरी दिलं की मी मोकळी. लग्न आणि माधवीच्या इतक्यात नयन, तू वेडी तर झाली नाहीस ना? नाही, मी पूर्ण विचार करून बोलतोय. बाळू, तुझ्या पाण्यात एखादा चांगला मुलगा असेल तर बघ ना रे. बाळू, ए बाळे, खालून अण्णा आवाज देत होते. त्यामुळे ती चर्चा थांबवून मीना आणि बाळू खाली गेले. नयन एकटीच थांबली. एकटी का? तिच्यासोबत
होती शिदोरी, तीही विचारांची. त्या जन्मोजन्मीच्या शिदोरीसोबत नयन हितगुज करू लागली. सदा काय म्हणणार असेल, त्याला काय बोलायचे होते? त्याला पश्चाताप तर झाला नसेल ना? त्याला बाळूजवळ काही निरोप द्यायचा होता का? परंतु बाळूने विचारले नाही, ते चांगलेच झाले. त्या दिवशी सदाशिवने बाळूचा घोर अपमान केला, त्यामुळे बाळू त्याला न बोलता निघून आला, ते चांगलेच झाले. सदाचे काही बरे वाईट झाले तर मी विधवा, पण त्याचा माझा संबंधच काय? अनेक वर्षापासून मी सधवा असूनही विधवेचे जीवन जगते ना. मी सदाचा विचार का करते? काय दिलं त्याने मला? कधी एक शब्द प्रेमाने बोलला नाही. त्या रात्री प्रेमाचे नाटक करून माझे हात तसे तोडले तरी त्याच्याबद्दल आपल्या मनात विचार काय यावे? अनेक वर्षापासून ती त्याच्या विचारांना निग्रहाने टाळले. सदाबद्दल मनात कुठं प्रेम सहानुभूती तर नाही ना? म्हणतात ना, पहिलं प्रेम विसरल्या जात नाही. पण मी प्रेम केलेला सदाशिव म्हणजे लग्नानंतर सासरी जाताना पहिल्या प्रवासाला सदा त्यावेळी झालेला त्याचा स्पर्श, तो गंध आठवला की आजही मन कसे अस्वस्थ होते, चलबिचल होते. नंतर पहिल्या रात्री, मधुचंद्राच्या रात्री, माझ्या स्वप्नाचा चकनाचूर करणारा आणि त्याच रूपात वारंवार समोर आलेल्या सदाशिववर मी कधीच प्रेम केले नाही, कारण तो माझा न होताच. मग जो माझा नाही त्याचा विचार मी का करावा? विचारांच्या चक्रव्यूहात न सापडलेले बरं. अशा विचारात नयन खाली आली. बैठकीत सारे पाहुणे गप्पा गोष्टींमध्ये दंग होते. तिच्या अस्तित्वाची फारशी कुणी दखल घेतली नाही. मामा, मावश्या, त्यांची मुलं, नातवंड सारे होती. मुलांची गर्दी जास्त असल्यामुळे कोण कुणाचे ते पटकन ओळखले जात नव्हते. अण्णा मात्र फार्मात दिसत होते. त्यांची जवळ भाऊ इतकी मायापुंजी नसली तरी किशोरला प्रकाशन संस्थेतून भरपूर उत्पन्न होत होते. भाऊ बराचशा बेत साधून पुन्हा वतनदारी प्राप्त झाल्याच्या थाटात वावरत होते. काहीही आनंदात होत्या. किशोरच्या मुलांना खेळवत त्याही चर्चेत आणि आनंदामध्ये सहभागी होत होत्या. काकीजवळ कमात्या बेबीच्या मुलास मांडीवर घेऊन बसली होती. म्हाताऱ्या बायकांचे एक बरे असते, जीवनाच्या उतारावर नातवाची सोबत त्यांच्यासाठी एक पर्वणीच असते. त्यांच्या बोबलीमध्ये त्यांचा वेळ पटकन निघून जातो. जीवनातले सारे चढ उतार विसरून चिमुकल्यांच्या सानिध्यात ते सर्वस्व हरवतात. नवीन काहीतरी शोधतात. समाधानी आनंदी जीवन जगण्याचा प्रयत्न करतात. संसारावर अकाली बसलेल्या धक्क्यातून कमात्या बरीच सावरली होती. उशिरा का होईना तिची बेबी चांगल्या घरात पडली होती. तिच्या संसाराची माणसेही खूप चांगली होती. तिच्या संसार वेलीवर 2 सुंदर फळं लागली होती. एकंदरीत सारे सावरले होते. सावरली नव्हती ती फक्त नयन. अगोदर सदाशिवमुळे आणि नंतर मायांच्या माणसांमुळे. सुख, समाधान, आनंद या गोष्टींना तिच्या आयुष्याचे जणू काहीही घेणे देणे नव्हते. असतातच एकमेकांचे योग आणि भोग.